या सभागृहामध्ये पुणे जिल्ह्यातली आणि गेले 24 वर्ष माननीय अजितदादांच्या समोर काम केलेली आमदार म्हणून माझं हे कर्तव्य आहे, भावना आहे आणि त्यांच्याबद्दल असणारी बांधिलकी पण आहे. नाहीतर इतका वेळ सभागृहामध्ये एवढी सविस्तर भाषणं झाल्यावर उपसभापतींनी बोलायलाच पाहिजे असं नसतं. परंतु एक व्यक्ती म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून 91 मध्ये माझा त्यांचा परिचय झाला. त्यावेळेला लोकसभेचे ते खासदार म्हणून फॉर्म भरत होते आणि नंतर 2002 मध्ये मी विधान परिषदेमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आले. तेव्हापासून 2002, 2008, 2014, 2020 प्रत्येक वेळेला ही निवडणूक 2-3 वेळेला तर बिनविरोधच झाली आणि त्याचबरोबर एका निवडणुकीमध्ये मात्र प्रत्यक्षात मतदान झालेलं होतं. आम्ही विरोधी पक्षात काम केलं. तुमच्यापैकी अनेक जणांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, पण सातत्याने आम्ही विरोधी पक्षातच होतो. आणि ज्यावेळेला आता बरोबर माननीय दादा फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांबरोबर काम करायला लागले त्यावेळेला आणि माननीय उद्धव साहेब ज्याला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मवियाच्या सरकारमध्ये आम्ही तिथले आमदार असल्यामुळे आम्हाला बऱ्याच वेळेला मी म्हणजे साधारण अंदाज घेतला तर 2002 पासून 2026 पर्यंत जवळजवळ प्रत्येक आमच्या DPC आणि असणाऱ्या बैठका कमीत कमी 1000 बैठका त्यांच्याबरोबर मी अटेंड केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये ते कुठल्या ना कुठल्या विभागाचे मंत्री आहेत आणि त्यामध्ये काही ना काही प्रश्न मांडलेला आहे. विरोधी पक्षात असून सुद्धा त्या बाबतीमध्ये प्रत्येक बाबतीत काही वेळेला निधी वगैरे देता यायचा नाही, परंतु आमचे जे सामाजिक प्रश्न असतील किंवा जनतेचे प्रश्न असतील अशा प्रश्नांच्यामध्ये कुठलंही निवेदन काळजीपूर्वक वाचून त्याच्यावरती अतिशय सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली. खूप आठवणी सांगायला वेळ नाही आहे, पण मुद्दाम इथे सांगायला पाहिजे की लवासाचा प्रश्न म्हटलं तर खूप संवेदनशील आहे. मोठमोठी माणसं त्याच्यामध्ये लवासाच्या पाठीमागे होती आणि ज्या गावांमध्ये लवासातली घरं सगळी बांधली गेली त्या गावातल्या लोकांनाच वीज मिळत नव्हती अशी माझ्याकडे तक्रार आल्यावर माननीय अजितदादांनी त्या विजेसाठी वेगळी बैठक घेतली आणि लवासातल्या गावकऱ्यांना वीज मिळेल अशा प्रकारचा त्यांनी निर्णय स्वतः घेतला. अनेक वेळेला मतभेद जरी झाले तरीसुद्धा कधी माननीय दादांच्या बरोबर अशी हमरीतुमरी झाली किंवा गेल्यावरती कुठेतरी काहीतरी ते आम्हाला वेडवाकडं बोललेले आहेत याच्याबद्दल मला तर आठवत नाही की कधी असा प्रसंग आलेला आहे. फक्त एक छोटं उदाहरण सांगितल्याशिवाय राहत नाही की एका आमच्या शिवसैनिकाचा फोन आला की त्याच्या गावामध्ये बारामती तालुक्यातला तो होता आणि खूप डास झालेले आहेत आणि अशाला दादा शेजारीच मिटिंगमध्ये बसले होते आणि तेव्हा मात्र दादा माझ्यावर नाराज झाले आणि दादा म्हणाले, अहो मी इतकं सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतो तरी हे शिवसेनेचे लोक तुम्हाला कसे काय फोन करतात. तेव्हा मी म्हटलं, अहो दादा ते शिवसेनेचे आहेत म्हणल्यावर मलाच फोन करणार म्हटलं आणि त्याच्यामध्ये काही नाराज होण्यासारखं काही नाही आहे. ते मला बरोबर पण त्यांना उद्या मला भेटायला सांगा. ते काही शिवसेनेचे लोक भेटायला गेले नाहीत पण त्यांच्या लक्षात होतं हे भेटायला गेले नाहीत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा त्यांची अतिशय चांगली बांधिलकी होती. 2019 मध्ये 2018लाच खरं तर उपसभापती म्हणून बिनविरोध माझी निवड झाली आणि त्या निवडीच्या मध्ये सुद्धा भाजप शिवसेनेच्या बरोबर रामराजे निंबाळकर इथे सभापती होते आणि ही सगळी निवडणूक अगदी स्मूथली व्यवस्थित घडवण्यामध्ये माननीय अजितदादांचंही चांगलं सहकार्य मिळालं. त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये ज्या पुण्याच्या हॉस्पिटल्सने प्रचंड बिलं रुग्णांची केलेली होती ती बिलं कमी करण्यासाठी म्हणून त्यांनी सहकार्य दिलं. त्यानंतरच्या काळामध्ये माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा सत्तेपासून लांब होते तर त्यावेळेलासुद्धा वेगळ्या जरी भूमिका असल्या तरीसुद्धा आमच्या DPCमध्ये बैठक घेत असताना प्रत्येक आमदाराचं म्हणणं ते पूर्णपणाने सातत्याने ऐकून घ्यायचे. आणि त्याचबरोबर बारामतीसारख्या शहरामध्ये आमच्या स्त्री आधार केंद्राची शाखा गेले 27 वर्ष चालू आहे आणि तिथे ज्यावेळेला त्या शाखेची इमारत पाडली गेली त्यावेळेलासुद्धा मार्केटमध्ये जागा मी न मागता कुठलंही पत्र न देता ती स्त्री आधार केंद्राची शाखेची जागा परत पुनर्वसन बारामती नगरपालिकेने करून दिले. म्हणजे मतभेद असू शकतात परंतु मतभेद असले तरी सगळ्यांचं मिळून जे समाजकारण असतं त्याबद्दलची त्यांची भूमिका जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची होती आणि म्हणून मी उपसभापती, शिवसेनेची नेता, शिवसेनेची विधान परिषदेतली आमदार आणि पुण्याची नागरिक म्हणून त्यांना श्रद्धांजली व्यक्त करते. स्वरूपसिंग नाईक हे 7 वेळा विधानसभा, 1 वेळा लोकसभा आणि 12 विभागांची जबाबदारी वेळोवेळी त्यांच्यावरती होती आणि आर्थिक विकास, व्यसनमुक्ती ह्याच्यामध्ये नंदुरबारमधल्या, नवापूरमधल्या भागातून त्यांनी सातत्याने प्रतिनिधित्व केलं. अशोक मोडक हे आमच्याबरोबर 2000 या सभागृहामध्ये 94 ते 2000 आणि 2000 ते 2006
असे 12 वर्ष होते. याच बाजूला आम्ही विरोधी पक्षात बसलेले असायचो आणि त्यावेळेला सातत्याने प्रतापगडावरती शिवाजी महाराजांच्या ज्याच्या जो आहे विषय सगळा त्यांच्या स्मारकाचा, त्याच्यासाठी ते वाद करायचे. आणि अफजल खानाचा कुठे वध सारखा, अफजल खानाचा समाधी आणि थडगं त्याच्या विरोधामध्ये सांगली म्हणा, कोल्हापूर म्हणा, सातारा म्हणा, एक अत्यंत कट्टर असे सावरकरवादी असे आणि देशप्रेमी आमदार ते होते. त्यांना मी श्रद्धांजली व्यक्त करते. गंगाधर पटणे हेही विधानसभेबरोबर विधान परिषदेतही होते आणि तिथे त्यांनी ग्रंथालयांची चळवळ फार मोठ्या प्रमाणामध्ये चालवली. त्याबद्दल समाजवादी ते कार्यकर्ते होते आणि ग्रंथालयाच्या चळवळीमध्ये काम करणारा एक अतिशय सक्रिय आमदार म्हणून त्यांना मी श्रद्धांजली व्यक्त करते. नीला देसाई या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार आणि त्याच्या विधान परिषदेतच त्या होत्या आणि नंतरही माझा त्यांचा परिचय होता. अनेक सभा कार्यक्रमांना आम्ही महिला आघाडीच्या बरोबर पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. भाषण चांगलंच करायच्या. आता अलीकडे काही काळामध्ये त्यांची तब्येत बरी नव्हती, परंतु आमचा फोनवरती संपर्क होता. आणि नीला देसाई यांनी कट्टरा, गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा शिवसेनेचं काम केलं होतं आणि कुठेही काश्मीरला लढाई झाली तरी त्यांची सैन्यात वगैरे जायची असं त्या मी जाणार अशा पद्धतीची आक्रमक भूमिका होती. तर यांना श्रद्धांजली व्यक्त करत असताना मला एक मनातली व्यथा अजून एक व्यक्त करणं अत्यावश्यक वाटतं, कारण मी सुद्धा बोलले नाही या विषयावर तर ते योग्य होणार नाही. आणि ते म्हणजे माननीय सुनेत्राताईंनी शपथ घेतल्यावरती त्यांच्यावरती हे तुम्ही चुकलात अशा प्रकारनी दैनिक लोकसत्तेने लेख लिहिला त्यामध्ये जे आहे ते. तर एका अर्थाने किती दिवस कुठलं सूतक पाळायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अशा वेळेला त्यांना असं जाहीरपणाने म्हणणं म्हणजे खरं सांगायचं तर खचणार माणूस अशा प्रकारचं ते आयुध आहे अतिशय. आणि अशा दृष्टिकोनातून मी एकच मिनटं बोलणार आहे. आता सगळे बोलून झालेले आहेत. आमच्या संपूर्णपणे श्रद्धा आणि सबुरी आहे आपल्याकडे, त्यामुळे 2 मिनिटातच माझं संपणार. अच्छा, 90 ऑनलाईनमध्ये. बरं, हे माझा नेहमी नाही होत गैरसमज. काही वेळेला मी बोलताना कोणी बोललं की माझा गैरसमज होतो, बाकी नाही होत. त्याच्यामुळे या प्रकारचं त्यांनी भूमिका मांडल्यावर या प्रश्नावरती दुसऱ्या कोणी काही विधान करणंही योग्य नव्हतं की त्याच्याबद्दल, कारण हा वादविवादाचा विषय होऊ शकत नाही, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. परंतु मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि शिंदेसाहेबांनी ज्या प्रकारनी सगळं ते परिस्थिती सांभाळलेली आहे ती पाहिल्यावरती त्या कृतीतूनच उत्तर मिळालेलं आहे. आणि बारामतीला जेव्हा श्रद्धांजलीच्या आणि त्या सगळ्या प्रसंगाला आम्ही गेलो तर ती परिस्थिती ज्या प्रकारनी पवार कुटुंबियांनी सगळी हाताळली ते बघितल्यावरती खरोखर मनामधला आदर पण वाढला. हजारो लाखो लोक, पण गोंधळ गडबड झालं तरीसुद्धा भावना तीव्र असल्या तरी शिस्तीमध्ये तिथे आलेल्या प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न संपूर्णपणाने कुटुंब करत होतं. आणि सुनेत्राताई आणि संपूर्ण त्यांचे कुटुंबीय त्याचबरोबर बाकीचे कार्यकर्ते, मला तर कुटुंबियांचं तर वाटतंच की ते दुःख न विसरणारं असतं, पण जे कार्यकर्ते अजितदादांवरती भवितव्य ठेवून गेलेले आहेत त्यांच्या पुढे काय स्वरूपाचं आव्हान आहे याची मी जाणीव एक कार्यकर्ता म्हणून करू शकते सगळ्यांच्याच बद्दल. परंतु मला असं वाटतं की ज्यावेळेला माननीय हिंदुहृदय सम्राट, मला आठवते बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला त्यांचं निधन झालं त्या दिवशी आमच्या शेजारीच अनेक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या शाखांमधल्या लोकांनी शिवसैनिकांच्या घरी जेवण पाठवलेलं होतं, कारण आज इकडची चूल पेटणार नाही आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या कुटुंबामध्ये काही घडलं असेल, असा मृत्यू झाला असेल तर ती फक्त त्या पक्षाची जबाबदारी नाही आहे, तर आपण सगळेजण मिळून हा महाराष्ट्र सावरण्याचा प्रयत्न करूया असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि सभापती महोदय, आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद.